नमस्कार मित्रांनो. मध्ययुगीन भारत हा आपला पेपर आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपल्या या विषयाचा अभ्यासक्रम समजावून घेतला होता. त्याचबरोबर साधनं हे जे पहिलं प्रकरण होतं, मध्ययुगीन भारतीय इतिहासाची साधने कोणकोणती होती त्याबद्दल आपण माहिती बघितली. सुलतानशाही कालखंडातली साधनं कोणती होती आणि मुघल कालखंडातली साधनं कोणकोणती होती याबद्दल आपण विस्तृतपणे जाणून घेतलं मागच्या काही लेक्चरमध्ये. तर आज आपण मध्ययुगीन भारत हा जो आपला पेपर आहे त्यामधलं दुसरं जे प्रकरण आहे समाज, याबद्दल आपण पाहणार आहोत, विस्तृत माहिती पाहणार आहोत. मध्ययुगीन भारतामध्ये समाज कसा होता. मध्ययुगीन भारतामध्ये मिश्र समाजाची रचना होत होती. प्राचीन भारतामध्ये फक्त हिंदू या धर्माचीच लोक भारतामध्ये राहत होती, परंतु मध्ययुगामध्ये इस्लामी शासक राज्य करत होते आणि त्यामुळे इस्लामचा प्रभाव भारतीय समाजावरती पडत होता. इस्लामचं आगमन भारतामध्ये झालं होतं. मोइनुद्दीन चिश्ती नावाचे एक खूप मोठे संत होते, ते इस्लामचे प्रवर्तक भारतामध्ये मानलं जातं त्यांना. तर इस्लामचा हळूहळू शिरकाव भारतीय समाजामध्ये होऊ लागला आणि त्याचा परिणाम काय झाला भारतीय समाजावर हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये सुलतानांच्या प्रशासन व्यवस्थेवर गझनी इराणी शासन व्यवस्थेचा प्रभाव होता. किंवा करविषयक तत्त्वे, प्रांतिक अधिकार पदाची रचना, न्यायपद्धती या गोष्टी इस्लामी जगतातील होत्या. केंद्रीय आणि प्रांतिक शासन व्यवस्थेमधील अधिकार पदांना दिली जाणारी नावे, पदव्या या गोष्टीसुद्धा इस्लामी जगतात प्रचलित असलेल्याच होत्या आणि ह्याचा परिणाम सर्वसामान्य प्रजेवरही होत होता. पारसी भाषा, अरबी भाषा त्या काळी मुस्लिमांनी भारतामध्ये आणली होती आणि त्याचासुद्धा परिणाम त्या काळी समाजावर झाला होता. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक फारसी आणि अरबी शब्द आलेले आहेत. भारतातील परिस्थितीनुसार सुलतानशाही कालखंडामध्ये मुस्लिमांनी आपल्या शासन व्यवस्थेमध्ये काही किरकोळ बदलसुद्धा केले होते. शासन व्यवस्थासुद्धा आपल्याला बघायची आहे. शासन व्यवस्थेचा परिणाम कसा झाला समाज व्यवस्थेवरती. त्याचबरोबर मुघल कालखंडात परिस्थिती थोडीशी बदलली होती. खिलाफतीचं अस्तित्व आणि महत्त्व नष्ट झालं होतं. खिलाफत म्हणजे मोहम्मद पैगंबरानंतर जे इस्लामच्या सर्वोच्च पदावरती आले होते त्यांना खलिफा असं म्हटलं जातं आणि त्यांच्या राजवटीला खिलाफत असं म्हटलं जायचं. जगामध्ये कुठेही इस्लामची सत्ता असली तरी तिथल्या शासकांनी खलिफामार्फत ते प्रमाणपत्र घ्यावं लागायचं आणि खलिफामार्फत ते राज्य करतात असं दाखवावं लागायचं. परंतु भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये चित्र वेगळं झालं. म्हणजे अलाउद्दीन खिलजीने वगैरे तो स्वतःला पैगंबरच जाहीर केलं होतं आणि तो स्वतःला सिकंदर मानत होता. सिकंदरानं जसं जग जिंकलं तसं मीही जग जिंकणार आहे अशी त्याची एक महत्त्वाकांक्षा होती. तर भारतातील मुघल सत्तेवर खलिफाचं वर्चस्व गाजवण्याचा प्रश्न नव्हता. तसेच आदर्श मुस्लिम राज्याची तत्त्वे मुघल राज्याला लागू करणं शक्य नव्हतं. आदर्श मुस्लिम राज्य धर्मसत्ताक असतं. शासन व्यवस्थेला दुय्यम स्थान असतं. त्यामध्ये राजा हा फक्त विश्वस्त असून स्वधर्मियांच्या हितसंबंधाची जबाबदारी त्याच्यावर असते. तसेच मुस्लिम प्रशासन व्यवस्थेत राज्यकर्त्याचे पद निवडलेले आहे, पण मुस्लिम राज्यामध्ये त्यामधील कोणतेच तत्त्व लागू केलेले आढळत नाही. मुघल कालखंडामध्ये खलिफाचे नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न त्यामुळे नव्हता. मुघल राज्यकर्त्यांनी भारतातील राज्य ही आपल्या घराण्यांची मालमत्ता बनवली होती. बाबराने सार्वभौम सत्तेची स्थापना झाली आहे हे दर्शवण्यासाठी बादशहा हा किताब त्या बाबराने घेतला होता. त्याच्या घराण्यात 300 वर्षे बादशहाचे पद वंश परंपराने चालत आलेलं आपल्याला दिसतं. संपूर्णपणे केंद्रीभूत असलेली ही स्वयंसत्ता होती. तिथे राजाच्या निवडीचा प्रश्नच नव्हता, कारण वंश परंपरागत ते राजेशाही होती. इथे राजा हा खलिफाचा नायब नव्हता. राज्याचा सार्वभौम राजा म्हणून प्रजेशी त्याच्याशी एकनिष्ठ राहावयाचं होतं त्याला. मुघल कालखंडात विशेषतः अकबराच्या काळापासून मुघल शासनव्यवस्था या कल्पनेपासून बरीच दूर गेलेली आपल्याला दिसते. ह्या अकबराने काय केलं तर अकबराने हिंदूंना मानाचं स्थान दिलं दरबारामध्ये. हिंदू राजकन्याशी विवाह करून हिंदूंशी विवाह संबंध जोडले होते त्याने. दरबारात अनेक हिंदूंना मान मराताबाच्या जागा दिल्या होत्या. दसरा, होळी यासारखे हिंदू सण तो साजरा करीत होता. जिझिया कर त्यानं रद्द केला होता. जाणीवपूर्वक हिंदूंना शासन व्यवस्थेमध्ये सामील करून घेण्याचे धोरण या अकबरानं ठेवलं होतं. स्वतःच्या राज्यास बळकटी आणायची असेल तर हिंदूशी समझोत्याचे धोरण स्वीकारले पाहिजे हे समजण्याचा राजकीय धूर्तपणा ह्या अकबराच्या
अंगी होता. त्यामुळे त्याने आपल्या राज्याच्या सीमा तो वाढवू शकला. जहागीराने म्हणजे सलीमने सुद्धा हिंदू स्त्रियाशी विवाह करून अकबराचंच धोरण पुढं चालवलं होतं. हिंदूंना त्याच्या धर्माचे पालन करण्याची मुभा देण्यात आली होती. अशा प्रकारे इस्लामने दिलेल्या आदेशाचा त्यांनी भंगच केलेला होता. इस्लाममध्ये कसं असतं की इस्लामी राजसत्तेमध्ये फक्त इस्लाम हाच मुख्य धर्म असतो आणि इतर धर्मियांना जगायची मुभा द्यायची की नाही, त्यांना इस्लाममध्ये कन्वर्ट करायचं का नाही, हे राजकर्त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं आणि त्याच्यावर धर्माचा प्रभाव होता. त्याच्या प्रकारे राजसत्ता होती, त्याचा परिणाम हिंदू प्रजेवरती होत होता. आपल्याला मध्ययुगीन भारतातील समाज पाहताना समाज कसा होता, त्याबरोबर महिलांचं स्थान काय होतं, हिंदू व मुस्लिम संबंध कसे होते, त्याचबरोबर इस्लामी समाजाची पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे आहे. पैगंबरापूर्वीचे अरब कसे होते, पैगंबराच्या मृत्यूनंतर खलिफा राजवट कशी होती, खलिफा व इस्लाममधील मतभेद कसे निर्माण झाले होते, त्याचबरोबर सामाजिक वर्ग जे होते त्या कालखंडामध्ये अहले दौलत म्हणजे सत्ताधारी वर्ग होता, अहले कलम किंवा अहले सादत बुद्धिजीवी वर्ग त्याला म्हटलं जायचं, तो कसा होता ते आपल्याला पाहायचं आहे. अहले दौलत सत्ताधारी वर्गामध्ये सुलतान, उमराव, जहागीरदार आणि जमीनदार यांचा समावेश होत होता. तर अहले कलम किंवा अहले सादत बुद्धिजीवी वर्ग यामध्ये काझी, उलेमा यांचा समावेश होत होता. आणि मुस्लिम सत्तेचा हिंदू व मुस्लिम समाजावर कोणता परिणाम झाला याचासुद्धा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. हिंदूंनी दिलेली उदार वागणूक असेल, जातीव्यवस्थेवरील परिणाम असेल, संगीत व चित्रकलेचा स्वीकार असेल, अनेक प्रथा परंपरांचा स्वीकार केलेला होता. शासन व्यवस्थेवरील परिणाम आपण पाहणार आहोत. इंडो इस्लामिक कलाशैली कशी उदयाला आली, वास्तुकला कशी उदयाला आली, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उर्दू भाषेचा उगम हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाण काय झाली हिंदू मुस्लिम समाजामध्ये मध्ययुगामध्ये याचीसुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण समाज इस्लामचं आक्रमण झाल्यानंतरचं समाजामध्ये कोणकोणते परिवर्तन आले याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सामाजिक वर्ग कोणकोणते होते याबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण इस्लामची पार्श्वभूमी जाणून घेऊया. तर इस्लामी समाजाची पार्श्वभूमी काय होती, तर भारतात आलेल्या मुस्लिमांवर इस्लामचा जबरदस्त पगडा होता. अर्थातच इस्लामचे राजकीय तत्त्वज्ञान भारतीयांच्या राजकीय तत्त्वज्ञानापेक्षा भिन्न होतं. तसेच इस्लामच्या राजकीय तत्त्वज्ञानावर धर्माचा अत्यंत प्रभाव होता. कुराणमध्ये सांगितलेल्या विचारांवर इस्लामचे तत्त्वज्ञान आधारित होते. कुराणमध्ये सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या बाबतीत ढोबळ विचार सांगितलेले आहेत. मोहम्मद पैगंबरापूर्वी अरबस्थानात कोणतीही मध्यवर्ती राजकीय किंवा धार्मिक सत्ता अस्तित्वात नव्हती. सर्व समाज लहान लहान टोळ्यांमध्ये विभागलेला होता. त्यांचे धार्मिक विचार भिन्न भिन्न होते. या टोळ्यांचे सुद्धा त्यांच्यामध्ये आपसात सतत संघर्ष चालू असायचा. मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माचे तत्त्वज्ञान सांगून सर्व अरबांना इस्लामच्या झेंड्याखाली एकत्र आणलं होतं आणि त्यामुळे कुराणमध्ये सर्व मुस्लिमांनी एकत्र यावे आणि आपली एकी कायम ठेवावी यावर भर दिलेला आहे. मुस्लिम समाजापासून अलग होणाऱ्यांचा त्यांनी निषेध केलेला आहे. प्रत्येक मुस्लिमाने इस्लामची सत्ता मान्य केलीच पाहिजे, मात्र कुणीही या सत्तेचा दुरुपयोग करू नये म्हणून प्रत्येक मुस्लिम हा प्रथम परमेश्वराचा ऋणी आहे. परमेश्वर सर्व सत्ताधीश आहे, म्हणजेच अल्लाह हा सर्व सत्ताधीश आहे. प्रेषित हा परमेश्वराचा दूत आहे, प्रत्यक्ष परमेश्वर नाही. आणि मुस्लिम राज्याचा सत्ताधीश म्हणजे परमेश्वराचा प्रतिनिधी आहे, अशी धारणा इस्लाममध्ये होती. मोहम्मद पैगंबरांनी केवळ इस्लामचे तत्त्वज्ञान सांगितले असं नाही, तर ते मुस्लिम राज्याचे प्रमुखही बनले होते. त्यामुळे प्रेषिताच्या काळात मुस्लिमांच्या समोर कोणताही प्रश्न उभा राहिलेला नाही. मोहम्मद पैगंबराच्या वेळी इस्लामच्या सोयीनुसार राज्यकारभाराची घडी बसवली गेली होती. नवीन नवीन टोळ्या जसशा इस्लामचा स्वीकार करू लागल्या तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विश्वासू मुस्लिमांची नेमणूक केली जात होती. नव्याने इस्लाममध्ये आलेल्या लोकांना इस्लामची तत्त्वे शिकवणे हे त्यांचे काम होतं. आपल्या सहकाऱ्यांशी मोहम्मद पैगंबर सल्लामसलतसुद्धा करायचे, पण कायमस्वरूपी राजकीय संस्था मात्र पैगंबराच्या काळामध्ये उभ्या राहिल्या नाहीत. मोहम्मद पैगंबरांना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं विशेषण लावलं जातं. मोहम्मद पैगंबर हे इस्लाममध्ये असं सांगितलं जातं की मोहम्मद पैगंबर हे इस्लामचे पहिले प्रेषित नाही आहे, तर इस्लामचे 1,24,000वे ते प्रेषित आहेत. म्हणजे
मोहम्मद पैगंबराच्या आधीच 1,24,000 पैगंबर होऊन गेलेले आहेत, अशी इस्लामची धारणा आहे. मोहम्मद पैगंबराच्या आधी इस्लाम कसा होता, मोहम्मद पैगंबराच्या काळात इस्लाम कसा होता आणि मुहम्मदांच्या नंतर कशी इस्लामची सत्ता होती हे आपण पाहणार आहोत. इस्लाम कुराणमध्ये असं म्हणले की मुहम्मद पैगंबरांनी पैगाम दिला आणि इस्लामची स्थापना झाली, असं नाही, तर इस्लाम फार पूर्वीपासून आहे अशी धारणा इस्लाम धर्मामध्ये आहे. आता पैगंबर इस्लाम समाजाची पार्श्वभूमी आपण पाहिली, कशा टोळीबद्ध समाज होता. पैगंबरापूर्वीचे अरब कसे होते, पैगंबराच्या मृत्यूनंतर खलिफा राजवट कशी सुरू झाली ते आपण पाहूया. तर मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर मुस्लिम समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मोहम्मद पैगंबरांनी आपला वारस नेमलेला नव्हता, तेव्हा त्यांच्यानंतर खलिफा कोण होणार, खलिफा म्हणजे वारस कोण होणार असा प्रश्न उभा राहिला होता. खलिफा हा शब्द वारस या अर्थी वापरला गेला होता. अशावेळी सर्व अरब टोळ्यांच्या प्रमुखांनी एकत्र बसून सर्वांना मान्य होईल असा खलिफा निवडला. पण या वेळेपासून अरबांमधील फुटीर प्रवृत्तीने डोकं वर काढण्यास सुरुवात केली होती. अरबांमध्ये अनेक गट होते, त्या गटांमधील फुटीर टोळ्या ज्या होत्या त्यामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष निर्माण झाला होत्या. अरब टोळ्यांमध्ये प्रमुख एकत्र बसून त्यांनी मान्य केलं होतं कुठला खलिफा निवडायचा. पण या वेळेपासूनच अरबांमध्ये फुटीर वृत्तीने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. मोहम्मद पैगंबरानंतर अबू बकर, उमर, उस्मान आणि अली. लक्षात ठेवा, मोहम्मद पैगंबरानंतर इस्लामचे पैगंबर मुख्य जे होते ते 4, अबू बकर, उमर, उस्मान आणि अली या 4 खलिफांनी इसवी सन 632 ते 661 पर्यंत पैगंबरांनी सांगितलेला संदेश पसरण्याचं काम केलं होतं. 632ला इसवी सन 632ला पैगंबराच्या मृत्यूनंतर 661 पर्यंत ह्या 4 खलिफांनी पैगंबरांनी सांगितलेला संदेश पसरवण्याचं काम केलं होतं. इस्लामी राज्याच्या सीमासुद्धा त्यांनी वाढवल्या होत्या. त्यांनी इस्लाम धर्माचा प्रमुख, राजकर्ता, इमाम, न्यायाधीश आणि व्यवस्थापक अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. पण काही टोळ्यांना टोळीप्रमुखांनी केलेली निवड पसंत पडली नव्हती. त्यांनी सहकार्य करण्याचं नाकारलं. काही टोळ्यांनी जकात हा धार्मिक कर देण्यासुद्धा नाकारलं होतं. जकात ही इस्लामची एक अट आहे, आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा हा द्यावा लागतो समाजकार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी. तर हे जकात देणंसुद्धा काही टोळ्यांनी नाकारलं होतं. मात्र इस्लामवरील त्यांचा विश्वास कायम होता. मध्यवर्ती सत्तेपासून फुटून निघण्याचा पवित्रा या टोळ्यांनी घेतला होता. परंतु त्यांचं हे कृत्य इस्लाम विरोधी आहे असं जाहीर करून खलिफांनी त्याच्याविरुद्ध धर्मयुद्ध किंवा जिहाद पुकारलेला आपल्याला दिसून येईल. सर्व मुस्लिमांनी खलिफा आणि इमाम यांच्याविषयी आपली एकमेव श्रद्धा ठेवलीच पाहिजे अशी त्यावेळी भूमिका होती. पण या तत्वाला धक्का बसला. अब्बासी टोळ्यांनी उमय्यद टोळ्यांविरुद्ध बंड पुकारलं. 2 टोळ्या होत्या, अब्बासी आणि उमय्यद, यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि अब्बासी टोळ्यांनी उमय्यद टोळ्यांविरुद्ध बंड पुकारलं आणि त्यांची सत्ता झुगारून दिली. त्यामुळे पूर्वेकडील मुस्लिम जगतावर अब्बासींची सत्ता, लक्षात घ्या, पूर्वेकडील मुस्लिम जगतावर अब्बासींची सत्ता म्हणजे आशिया खंडामध्ये वगैरे स्थापन झाली. तर पश्चिमेकडील स्पेन आणि वायव्य आफ्रिकेमध्ये उमय्यद टोळ्यांची सत्ता कायम राहिली. याचप्रमाणे फातिमीद टोळ्यांनी अब्बासींची सत्ता झुगारून देऊन इजिप्तमध्ये स्वतःची सत्ता निर्माण केली होती. तर असं हे टोळ्यांचं युद्ध होतं. मात्र फातिमीद खलिफांनी बगदादच्या अब्बासी खलिफांना श्रेष्ठ मानलं होतं, त्यामुळे अब्बासींची सत्ता थोडी बळकट झाली होती. तर अशा प्रकारे ह्या टोळींमध्ये युद्ध होत होतं. पैगंबराच्या मृत्यूनंतर खलिफा राजवट अशा प्रकारे होती. आता खलिफा व इस्लाममधील मतभेद कसे निर्माण झाले ते आपण पाहूया. तर मुस्लिम धर्मग्रंथाप्रमाणे आदर्श मुस्लिम राज्य ईश्वर सत्ताक होतं. मुस्लिम राज्यात ईश्वर हाच सर्वश्रेष्ठ राजा आहे. पृथ्वीवर मुस्लिम राजे हे त्याचे प्रतिनिधी आहेत. जिल्ले इलाही म्हणून हे त्यांना विशेषण वापरलं जायचं. जिल्ले म्हणजे सावली, इलाही म्हणजे ईश्वराची. पृथ्वीवरील ईश्वराची सावली म्हणजे हे इस्लामचे शासक आहेत असं मानलं जायचं. पृथ्वीवरील मुस्लिम राजे हे ईश्वराचे प्रतिनिधी आहेत. पृथ्वीवरील मुस्लिम राज्यातील राजे हे इमाम म्हणजे खलिफांचे नायब आहेत. खलिफा हा सर्वश्रेष्ठ आहे पृथ्वीवरती. इमाम प्रेषितांचे नायब आहेत. तर प्रेषित ईश्वराचे नायब आहेत. म्हणजे शेवटी सर्व सत्ता ईश्वराची आहे व ती सत्ता राबविणे हे पृथ्वीवरील राजाची जबाबदारी आहे.
पृथ्वीवरील राजाची नेमणूक ईश्वर इच्छेने होत असते. चांगला प्रजाहितदक्ष राजा नेमणे ही ईश्वराची जबाबदारी आहे आणि जुलमी क्रूर राजाला शिक्षा करणे ही सुद्धा परमेश्वराची जबाबदारी आहे. अशाच प्रकारची पण थोडी वेगळी कल्पना हिंदू धर्मग्रंथांनी सुद्धा मांडली होती. आदर्श मुस्लिम राज्य अशा प्रकारचे असले तरी प्रत्यक्षात त्यामध्ये बरीच बदल होत गेले होते. उदाहरण हदीसच्या म्हणण्याप्रमाणे खलिफा कुरेशी टोळीतील असावेत असं हदीसमध्ये लिहिलं होतं. हदीस कुराण कसं असावं, कुराणमध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याचं वर्णन हदीसमध्ये आहे. हदीसच्या प्रकाशात कुराण वाचावं असं म्हटलं जातं. हदीस हा कुराणला साह्यभूत असाच इस्लाममधला ग्रंथ आहे. तर हदीसमध्ये काय सांगितलेलं आहे की हदीसच्या म्हणण्यानुसार खलिफा कुरेशी टोळीतीलच असावा. आता मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे सुद्धा कुरेशी टोळीतीलच होते आणि खलिफासुद्धा या कुरेशी टोळीतीलच असावा असं हदीसमध्ये सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे पहिले 4 खलिफा जे होते ते कुरेशी टोळीतीलच होते. पण नंतर मात्र बगदादच्या खलिफा अब्बासी टोळीतील, तर पश्चिम मुस्लिम राज्यातील खलिफा उमय्यद टोळ्यातील होते. याशिवाय इतरही खलिफा स्थापन झाले होते. काही मुस्लिम राज्यांनी खलिफांची सत्ता झुगारून देऊन स्वतःच ईश्वराचा प्रतिनिधीसुद्धा मानले होतं. त्यामुळे खलिफा पदाच्या केंद्रभूत सत्तेला जबरदस्त धक्का बसला. हे आपण हे पाहिलंच होतं याआधी कसा जबरदस्त धक्का बसला होता. भारतातील काही सुलतानांनी सुद्धा खलिफाची सत्ता झुगारून दिली होती. बलबन नावाचा एक सुलतान होऊन गेला होता. त्यानं स्वतःला जिल्हे इलाही म्हणजे ईश्वराची सावली असं त्यानं सुरुवातीला म्हटलं होतं. तसंच मुहम्मद बिन तुघलकानं सुद्धा ह्या बलबनचंच अनुकरण केलं होतं. तर मुबारक खिलजी यानं स्वतःला खलिफा म्हणून घोषित केलं होतं. अलाउद्दीन खिलजीनं सुद्धा असंच काहीसं केलं होतं. तर अशा प्रकारे खलिफा व इस्लाममध्ये सुद्धा मतभेद निर्माण झाले होते. अनेक मुस्लिम सत्ताधीशांनी ह्या खलिफाची सत्ता झुगारून लावली होती. हदीसमध्ये सांगितलं होतं की फक्त कुरेश टोळ्यातीलच व्यक्ती खलिफा होऊ शकतो, तर हे सुद्धा झुगारून दिलं होतं आणि उमय्यद आणि अब्बासी इत्यादी इतर टोळ्यामधील खलिफासुद्धा निर्माण झाले होते. इस्लामचे कायदे झुगारून अनेक टोळ्यांनी सुद्धा स्वतःचे खलिफा निर्माण केले होते. त्यामुळे जसा धर्म निर्माण झाला तसाच शेवटपर्यंत टिकेल असं होत नाही. काळाच्या ओघामध्ये त्यामध्ये अत्यंत परिवर्तन होत जात होतं आणि सध्याचा इस्लामसुद्धा परिवर्तन झालेला इस्लाम आहे. परंतु आजकाल भारतामध्ये काय केलं जातं की मूलतत्ववादाला हवा दिली जात आहे. पूर्वी बघा एक 10-15 वर्षापूर्वीच रमजान ईद असा शब्द वापरला जायचा. रमजान ईद भारतीय इस्लामी भाषेमध्ये, परंतु तो अरबी भाषेमध्ये रमजान न म्हणता रमदान असं म्हणतात, रमादान. तर त्यामुळे ते शब्द बदलून आता मूलतत्ववाद्यांनी रमदान असं केलेलं आहे, रमजानचं रमादान असं केलेलं आहे. तर मूळ धर्म जागृत करण्याचा प्रयत्न किती जरी केला तरीसुद्धा परिवर्तन झालेलं असं धर्मामध्ये आणि ते चिरकाल टिकणारं असतं म्हणजे ते परिवर्तन झालेलं परत खोडता येत नाही. मूलतत्ववाद्यांनी किती जरी प्रयत्न केला असला किंवा कडवट धर्म बनवण्याचा प्रयत्न केला जरी असला तरीसुद्धा त्यामध्ये बदल हे चिरंतन होतच राहतात. बदल कधी नष्ट होऊ शकत नाही. धर्म परावर्तित होत असतो. तर अशा प्रकारे इस्लाम परावर्तित झालेला आहे आत्तापर्यंत. आता आपल्याला पाहायचं आहे की मध्ययुगामध्ये कसा होता सामाजिक वर्ग कोणकोणते होते, कशा प्रकारे हिंदू मुस्लिमांचे संबंध त्या काळी होते. तर मध्ययुगामध्ये सामाजिक वर्ग कोणकोणते होते आपण पाहणार आहोत. तर इस्लाम धर्मामध्ये सर्वांना समान मानलं जात होतं, पण तरीसुद्धा भारतात मुस्लिमांची सत्ता स्थापन झाल्यानंतर समाजात अनेक वर्ग तयार झाले होते. इस्लाममध्ये सुद्धा अनेक वर्ग तयार झाले होते आणि हिंदूंची जातीव्यवस्था इस्लामने सुद्धा स्वीकार केली होती आणि अनेक वर्ग त्यामध्ये निर्माण झाले होते. इस्लामची सत्ता जेव्हा भारतामध्ये निर्माण झाली होती तेव्हा अनेक वर्ग वेगवेगळे प्रकारचे होते. त्यामध्ये अमीर, उमराव, मनसबदार, जमीनदार, काझी, उलेमा, व्यापारी, शेतकरी, वैद्य, कारागीर आणि सावकार असे विविध वर्ग निर्माण झाले होते. त्यांची विभागणी अगदी काटेकोर नसली तरीसुद्धा साधारणपणे 2 वर्ग या सामाजिक वर्गामध्ये पाडलेले दिसतील. आपण बघूया स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. त्यामध्ये अहल ए दौलत म्हणजे सत्ताधारी वर्ग आणि
अहले कलम किंवा अहले सादत बुद्धिजीवी वर्ग असे दोन सामाजिक वर्ग भारतामध्ये इस्लामचं आगमन झाल्यानंतर पडले होते. तर पहिला जो वर्ग आहे अहले दौलत सत्ताधारी वर्ग, ते सत्ताधारी वर्गाबद्दल आपण माहिती घेऊया. अहले दौलत यामध्ये सुलतान होते, उमराव होते आणि जहागीरदार आणि जमीनदार होते. तर अहले दौलत म्हणजे सत्ताधारी वर्ग, प्रत्यक्ष राजकर्ते आणि त्यांचे सहकारी मिळून सत्ताधारी वर्ग बनत होता. भारतातील मुस्लिम सत्तेची स्थापना तुर्क आणि अफगाण यांनी केली होती. म्हणून जे तुर्क आणि अफगाण उमराव, सरदार आणि प्रशासनातील उच्च पदावर होते त्यांचा सत्ताधारी वर्गात समावेश होत असे. केंद्रातील, प्रांतातील आणि स्थानिक प्रशासनातील सर्व अधिकारपदे यांनाच मिळत होती. सर्व राजकीय सत्ता या सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये एकवटली होती. काही वेळा अरब आणि इराणी वंशाच्या लहानशा वर्गाचाही यांच्यामध्ये समावेश होता. मिन्हाज उस सिराज मिन्हाजच्या मते दिल्लीमध्ये न्यायाधीश, सय्यद, मलिक, अमीर आणि सदर या हुद्द्यावर बरेच लोक नोकरी करत होते. त्यांना वंशश्रेष्ठत्वाचा अत्यंत गर्व होता. इतरांना, विशेषतः भारतीय मुस्लिमांना ते कमी लेखत होते. तुर्क सोडून इतरांना उच्च पदे मिळवून स्वतःची प्रगती करून घेण्याची संधी मिळत नसे. सर्व सत्ता हा सत्ताधारी वर्ग कसोशीने स्वतःच्या हाती ठेवत होता. तर अल्तमशच्या काळात 40 तुर्काने चहलगानी असं म्हटलं जायचं, 40 गणीसुद्धा म्हटलं जायचं, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तुर्की सरदारांनी सर्व सत्ता आपल्या हाती ठेवली होती. सुलतान असूनही अल्तमशला ते स्वतःपेक्षा वेगळे समजत होते. हे इल्बारी तुर्क बुद्धिबळाच्या डावातील एखाद्या प्याद्यासारखा सुलतानाचा उपयोग करत होते. त्यांचा प्रभाव ओळखून अल्तमशने त्यांना गोंजारून आपली कारकीर्द यशस्वी केली होती. परंतु त्यानंतर तिची मुलगी जी होती सुलताना रझियानं या तुर्कांची सत्ता पूर्णपणे झुगारून दिली होती. त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता या 40 तुर्काने चहलगानी याला. तेव्हा या तुर्कांनी एकत्र येऊन ह्या रझिया सुलतानाचा नाश घडवून आणला होता. नंतर गादीवर आलेल्या सुलतानांवरही ह्या तुर्काने चहलगानीचा म्हणजे 40 तुर्कांचा पूर्ण प्रभाव होता. 40 तुर्क सरदार होते ते. बलबनने मात्र या प्रसिद्ध 40 तुर्कांची सत्ता मोडून काढली. तो स्वतः त्यांच्यामधूनच आलेला असल्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांचे दोष हा बलबन ओळखून होता. त्याने कठोरपणे या 40 तुर्कांपैकी एकेकाला नामोहरम केले. त्याचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी खिलजी सरदारांची नेमणूक केली. ह्या बलबननं तुर्कांची सत्ता मोडून काढण्यासाठी बलबनने खिलजी सरदारांची नेमणूक केली होती या तुर्कांना शह देण्यासाठी. 40 तुर्क जे सरदार होते त्यांना. त्यामुळे खिलजींचाही इल्बारी तुर्कांबरोबर सत्ताधीश वर्गामध्ये समावेश होऊ लागला. खिलजी इल्बारी तुर्कांनी एवढे वंशाभिमानी नव्हते. त्यांच्या हातामध्ये लवकरच सत्ता आली. ह्या जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजीचा जो काका होता, त्यानं बलबनच्या मृत्यूनंतर गुलाम घराण्याची सत्ता संपवून खिलजी घराण्याची सत्ता निर्माण केली होती. त्यांच्या हातामध्ये सत्ता आली. तुर्क आणि खिलजी यांच्यामध्ये सामोपचाराचे संबंध निर्माण झाले. त्यानंतर आलेल्या तुघलकांनी भारतीय मुसलमान आणि कनिष्ठवर्गीय मुसलमानांना अधिकारपदे देऊन सत्ताधारी वर्गाचा अधिक विस्तार केला होता. तर तुघलकांच्या काळामध्ये भारतीय मुसलमानांना आणि कनिष्ठवर्गीय मुसलमानांना अधिकारपदे मिळाली होती. फिरोज तुघलकाच्या काळात अफगाण वंशाच्या लोदींचाही सत्ताधारी वर्गामध्ये समावेश होता. म्हणजे ह्या समाजव्यवस्थेमध्ये सत्ताधारी वर्ग कसा मोठा होत गेला. तुर्कांची सत्ता कमकुवत होऊ लागली होती. लोदीच्या काळात तर अफगाणांच्या हातीच सर्व सत्ता आली होती. अफगाणांच्या हातामध्ये सर्व सत्ता गेली होती. लोधी घराण्यातील सुलतानांनी सर्व अधिकारपदे वेगवेगळ्या अफगाण घराण्यांमध्ये वाटून टाकली होती. त्यामुळे ह्या तुर्कांचं वर्चस्व पूर्णपणे नष्ट झालं होतं आणि अफगाणांचं वर्चस्व पूर्णपणे निर्माण झालं होतं. त्यानंतर मुघल काळामध्ये सत्ताधारी वर्गात महत्त्वाच्या सरकारी हुद्द्यावर असलेले बादशहाचे नातेवाईक, मोठ्या हुद्द्यावर असलेले तुराणी, इराणी, अफगाणी आणि काही सय्यद यांचा समावेश होता. तुराणी मूळचे ऑक्सस नदीपलीकडचे असलेल्या तुराण प्रांतातील होते.
ते राजघराण्याच्या वंशातील होते. काटक आणि निर्भयतेसाठी ते प्रसिद्ध होते. मुघल काळात त्यांचा अतिशय प्रभावी वर्ग निर्माण झाला होता. सुलतानशाहीच्या काळापासून इराणी लोक भारतात येत होते. भारतात स्थायिक झालेले असूनही आपली मातृभूमी इराणबद्दल त्यांना ममत्व वाटत होतं आणि अभिमान वाटत होता आणि त्यांच्या इराणी शहाबद्दल त्यांना अत्यंत आदर वाटत होता. तर हा जो इराण आहे सध्याचा, तो पूर्वी पर्शिया होता. पर्शिया, तिथं पारशी लोकांची सत्ता होती. आता पारशी अत्यंत कमी उरलेले आहेत भारतामध्ये. म्हणजे पूर्ण जगामध्ये लाखाच्या आसपास, 1 लाखाच्या आसपास पारशी धर्माची लोकसंख्या राहिलेली आहे. रतन टाटा, बोमन इराणी वगैरे तुम्हाला माहिती असेल, गोदरेज वगैरे, हे सगळे हे पारसी लोक आहेत. अत्यंत श्रीमंत लोक आहेत. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहतासारखे अनेक राष्ट्रीय नेतेसुद्धा या पारशी समाजाने दिले होते. एकेकाळी ह्या पारशी लोकांचं साम्राज्य आशिया खंडामध्ये पसरलं होतं. प्रचंड मोठं साम्राज्य होतं या पर्शियन लोकांचं. परंतु इस्लामच्या झंझावातामुळे ह्या पर्शियाला गुडघे टेकावे लागले. इस्लामी राजकर्त्यांनी पर्शियावर आक्रमण केलं, तिथल्या सगळ्या लोकांना बाटवून मुसलमान केलं आणि थोडेफार पारशी वाचले होते, ते जीव वाचून भारतामध्ये आले, भारतामध्ये शरण घेतली. भारतामध्ये फक्त 27 पारशी आले होते असं सांगितलं जातं. खूप कमी पारशी आली होती आणि त्यांनी सगळा वंश त्यांचा वाढवला होता या पारशी लोकांनी. आणि आता जवळजवळ पारशी जगातून नामशेष होत आहेत. भारतामध्ये फक्त हे पारशी लोक उरलेले आहेत. तर ह्या मुसलमानांनी पर्शिया नष्ट करून त्याला इराण बनवलं. इराण हे नाव मुस्लिम आक्रमकांनी दिलं ह्या देशाला. जेव्हा तिथं सगळे मुसलमान बनले पारशी लोक, तेव्हा त्या देशाला इराण हे नाव मिळालं. तर इराणी लोक भारतामध्ये आले होते. त्यांना त्यांच्या मातृभूमीबद्दल प्रेम होतं. इराणच्या शहाबद्दल त्यांना अत्यंत आदर वाटत होता. सुलतानशाहीच्या काळापासून भारतातील मुस्लिम समाजावर त्यांचा सांस्कृतिक प्रभाव होता. बलबनच्या काळापासून इराणी दरबारचे अनुकरण भारतीय मुस्लिम दरबारामध्ये केलं जात होतं. तर साहित्य कला क्षेत्रात इराणी परंपराचं अतिशय महत्त्वाचं स्थान होतं ह्या सुलतानशाही कालखंडामध्ये. बर्नियर हा प्रवासी होता. त्याच्यामध्ये राज्यातील महत्त्वाचे हुद्दे ह्या इराण्यांच्या ताब्यात असून मुघल दरबारात त्यांचं अत्यंत वजन होतं. अफगाण मुघलांच्या आधी सत्ताधारी होते. मुघल काळात त्यांना दुय्यम स्थान मिळालेलं होतं. या वर्गात सय्यद लोकांचाही मोठा विभाग होता. अल्तमशच्या काळात त्यांच्यापैकी बरेच जण हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाले होते. त्यांना प्रेषित मुहम्मदाचे वंशज मानण्यात येत असल्यामुळे समाजात त्यांना मानाचं स्थान होतं. त्यानंतर हे सुलतान बघितला आपण कसे होते सुलतान किंवा बादशाह कसे होते त्या सुलतानशाही आणि मुघल कालखंडामध्ये. राजकर्ता वर्ग कसा होता ते आपण पाहतोय. त्यानंतर ह्या सत्ताधारी वर्गामध्ये अहले दौलतमध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे उमराव. तर उमरावांचा समावेश सत्ताधारी वर्गामध्ये होत असे. या उमरावांचा समावेश सत्ताधारी वर्गामध्ये होत होता. उमराव वर्गात सत्तारूढ अधिकारी आणि त्यांचे दुय्यम असा समावेश होता. सुलतानशाहीच्या सुरुवातीस प्रामुख्याने तुर्क, अफगाण, अरब यांचा उमराव वर्गात समावेश होत होता. तुघलक सुलतानांनी हिंदुस्थानात सामान्य घराण्यात जन्मलेले लोक आणि परदेशी यांची वरच्या हुद्द्यावर नेमणूक केली. त्यामुळे त्यांचाही उमराव वर्गात समावेश होऊ लागला होता. सुलतानशाहीच्या काळात अनेक गुलामांचाही उमराव वर्गात समावेश होत होता. किंबहुना अल्तमश, बलबन हे मूळ गुलाम वंशाचेच होते, पण आपल्या अंगच्या गुणांवर सुलतान बनवून त्यांनी दाखवलं होतं. त्यामुळे सुलतानशाहीचा सुरुवातीचा कालखंड हा गुलाम घराण्याच्या नावाने ओळखला जातो. मात्र हे गुलाम सुलतान, हे जे गुलाम वंशातले सुलतान होते, हे जन्माने तुर्क होते आणि त्यांच्यामध्ये वंशभिन्नतासुद्धा भरपूर होती. या वर्गातील सभासदांचा सामाजिक दर्जा त्यांच्या लष्करी पदावरून ठरत होता. सरखेल, सिपाहसालार, आमीर, मलिक आणि खान अशी ही पदे होती. आता जे खान आहे, अलीकडे बघतो आपण खान किती आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, सलमान खान, आमिर खान वगैरे वगैरे, सैफ अली खान. तर खान हा मूळ शब्द होता मंगोलियन लोकांचा. मंगोल आक्रमक जे होते त्या मंगोल लोकांचा खान हा शब्द होता. खान याचा अर्थ का-आन हा शब्द होता. का-आनचा अपभ्रंश खान झालेला आहे. का-आन म्हणजे 10,000 सैनिकांवर जो अधिकारी असायचा त्याला का-आन म्हणायचे.
कान. मग कान म्हणजे मोठा माणूस ज्याच्या हाताखाली 10,000 शिपाई आहेत. हेच नंतर शब्द इस्लामी राज्यकर्त्याने घेतला आणि कानचं झालं खान. खान म्हणजे मोठा माणूस ज्याच्या हाताखाली भरपूर सैन्य आहे असा. तर अशा प्रकारे तो शब्द इस्लामी राज्यकर्त्यांनी घेतला होता खान. तर ह्या उमराव वर्गामध्ये सरखेल, सिपहसालार, आमीर, मलिक आणि खान अशी वेगवेगळी पदं होती. स्वतःचे कर्तृत्व आणि सुलतानाची मर्जी याच्या जोरावर अगदी कनिष्ठ पदावर असलेला सैनिकसुद्धा उच्च पदावर पोचत होता. ते स्वतःच्या सत्तेचे आणि समृद्धीचं प्रदर्शन करीत होते. हे आमीर उमराव जे होते त्यांच्यापैकी फार थोडे जण उच्च विद्याविभूषित असले तरी संस्कृती आणि गुणांची त्यांना पारख होते. त्यामुळे गुणी विद्वान आणि कलाकारांना या उमराव वर्गाकडून उदार आश्रय मिळत होता. बर्नी, बदायुनी आणि इब्न बतुता यांच्यासारखे जे प्रवासी होते यांच्या मते या वर्गातील काही जण खरोखरच उदार आणि दानशूर असले तरी बाकीचे बहुतेक जण आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यातच अधिक मशगूल असत. बडे जाव, ऐशाराम यामध्ये हे सगळे उमराव रम्मान होत होते. ते स्वारीवर निघाले तर त्यांच्यापुढे त्यांचे निशाण असे. तुताऱ्या शिंगे वाजविले जात, ढोल बडविले जात. मुस्लिम उमरावांमध्ये या सत्ताधारी उमरावांपेक्षा वेगळा आणखी एक सामान्य उमरावांचा वर्गसुद्धा होता. त्याच्या हातामध्ये वरील उमरावांप्रमाणे मुलकी किंवा लष्करी सत्ता नव्हती. इस्लामी न्यायशास्त्रज्ञ, साहित्यिक, काझी, सय्यद, धर्मशास्त्रज्ञ यांचा या दुसऱ्या वर्गामध्ये समावेश होत होता. या वर्गाचाही समाज आणि सरकारवर मोठा प्रभाव होता. तर सुलतानशाहीच्या काळात भारतात परदेशातून आलेले अरब, अफगाण, तुर्की, मंगोल, टार्टर इत्यादी वंशीयांचा एक मोठा वर्ग मुघल काळात उमरावशाहीमध्ये निर्माण झाला होता. याशिवाय भारतातील बाटून मुसलमान झालेल्यांचाही उमरावांमध्ये समावेश होत होता. राज्याच्या सर्व सुखसोयी आणि अधिकार या उमरावांना प्राप्त होते. शौर्य, साहस, दानशूरपणा, औदार्य, विद्याभिरुची आणि कलाप्रेम हे यांचे गुण होते काही उमरावांमध्ये. त्याची राहणी अत्यंत विलासी आणि थाटमाटाची होती. गायन, वादन, नृत्य, शिकार ही ह्या उमरावांच्या करमणुकीची साधनं होती. श्रीमंती अहंकारामुळे कनिष्ठ वर्गाला कमी लेखण्याची प्रवृत्ती ह्या उमराव वर्गामध्ये होती. एखादा सरदार अथवा आमीर उमराव मरण पावल्यास त्याची धनसंपत्ती सरकारजमा होत होती. त्यामुळे धनसंचय करण्याऐवजी मिळालेला पैसा भोगविलासात उधळण्याची ह्या उमरावांची प्रवृत्ती होती. त्यांचे जीवन नैतिकदृष्ट्या भ्रष्ट झालेले होते. मदिरा, जुगार आणि स्त्री समागम इत्यादी सर्व अवगुण त्यांच्यामध्ये भरले होते. म्हणजे मदिरा, मांस आणि मीनाक्षी यांनी हे बरबटलेले असे उमराव होते. पण असं असलं तरीसुद्धा विद्वान, पंडित आणि कलाकारांच्या गुणांची कदर करण्याचे औदार्य या उमरावांमध्ये होतं. मध्ययुगीन मुस्लिम राजवटीत उमरावांचा हा वर्ग महत्त्वपूर्ण स्थान मिळवून होता. तर हे जे उमराव होते हे अतिशय श्रीमंत होते. ह्यांच्यामुळेच काय होतं, लोककलेला आश्रय मिळायचा. ही सुद्धा एक बाजू आहे. जे लोककलावंत वगैरे होते, गायक वादन वगैरे होते, हे जे आमीर उमराव होते यांच्या दरबारी त्यांना राजाश्रय मिळत होता. त्यांच्या दरबारामध्ये ह्यांचेसुद्धा छोटे छोटे दरबार असायचे आणि त्यांच्या वाड्यावरती, गडीवरती हे गायक वादकसुद्धा जायचे. तर अशा प्रकारे उमराव वर्ग होता मध्ययुगीन कालखंडामध्ये. त्याबरोबर आता बघूया आपण पुढचा वर्ग अहले दौलतमधला, सत्ताधारी वर्गामधला पुढचा वर्ग होता जहागीरदार आणि जमीनदार. तर त्या काळचे जहागीरदार आणि जमीनदार कशा प्रकारचे होते ते आपण पाहूया. मध्ययुगीन समाजव्यवस्थेमध्ये जहागीरदार आणि जमीनदार यांना महत्त्वपूर्ण स्थान होतं. कनौजच्या गुर्जर प्रतिहाराच्या काळापासून हिमालयापासून ते नर्मदेपर्यंतच्या संपूर्ण उत्तर भारतभर हे वंशपरंपरागत जहागीरदार पसरलेले होते. गावेच्या गावे या जहागीरदारांच्या मालकीची होती. त्या छोट्याशा प्रदेशाचे जणू ते राजेच होते. राजपूत राज्यांनी त्यांना मांडलिक बनवलं होतं आणि खंडणी वसूल केल्यानंतर त्यांच्या राजकारभारात हस्तक्षेप ते करत नव्हते. राजपूत सत्ताधीशांनी त्यांना बरेच अंतर्गत स्वातंत्र्यसुद्धा दिलं होतं. हे जे जहागीरदार होते ते आपापल्या प्रदेशातून जमीन महसूल गोळा करीत होते. परंपरेने त्यांना हे अधिकार मिळालेले होते. त्यांना विलक्षण अभिमानसुद्धा होता ह्या जहागीरदारांना.
मुस्लिम सत्तेच्या स्थापनेनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नव्हता. मुस्लिम राजकर्त्यांनी त्यांच्या जहागिरी त्यांच्याकडेच राहू दिल्या होत्या. या जहागीरदारांकडे राजकीय सत्ता मुस्लिमांची असली तरी बहुतेक जमिनी या जहागीरदारांच्या ताब्यात होत्या. या जहागीरदारांची छोटीशी सेनासुद्धा होती. ठराविक खंडणी मध्यवर्ती सत्तेला त्यांनी द्यावी अशी अपेक्षा होती. खंडणी देण्यामध्ये त्यांनी नेहमीच चुकाचुकवी करत होते हे जहागीरदार. मध्यवर्ती सत्ता जरा दुबळी झाली असं त्यांना वाटलं, त्यांच्या लक्षात आलं की लगेच हे जहागीरदार बंडसुद्धा करायचे. दिल्लीच्या सुलतानांनी कधी शस्त्राचा वापर करून तर कधी सामोपचारानं या जहागीरदारांवर वर्चस्व निर्माण केलं होतं. पण बऱ्याच वेळा खुद्द सुलतानच जहागीरदाराच्या सैन्यावर अवलंबून होता. या सैन्याच्या जोरावर ते बंडखोर बनत आणि मध्यवर्ती सत्तेची डोकेदुखी बनत होते हे जहागीरदार. या जहागीरदारांमध्ये बहुसंख्य हिंदू जहागीरदार होते. बघा, तर ह्या जहागीरदार जे होते भरपूर, त्यामध्ये हिंदू जहागीरदार पुष्कळ होते. मुस्लिम सत्ता स्थिर झाल्यावर मुस्लिम जहागीरदाराचा सुद्धा वर्ग निर्माण झाला होता. हे मुस्लिम जहागीरदारसुद्धा वेळप्रसंगी बंड करीत होते. काही वेळा एखाद्या बंडखोराला आपली जहागिरीसुद्धा गमवावी लागत होती. हे मोठे जहागीरदार जमीन महसूल गोळा करण्याचं काम स्वतः करीत नव्हते. त्यांच्या हाताखाली अनेक जमीनदार असत. तेच महसूल गोळा करण्याचे काम करीत होते. काही वेळा मध्यवर्ती सत्ता लहान जहागीरदारांना सरकारी अधिकाऱ्यांबरोबर महसूल वसुलीच्या कामावर नेमतसुद्धा होते. त्यांना खोत किंवा मुकादम असं म्हटलं जाई. या जमीनदारांनी ग्रामीण शासन व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. कारण लहान शेतकरी किंवा कुळ यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता. कुळांचा मध्यवर्ती सत्तेशी प्रत्यक्ष फारसा संबंध येत नसे. हे जमीनदार किंवा जहागीरदार त्यांच्याशीच त्यांचा प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे मध्यवर्ती सत्ता आणि जहागीरदार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास हे जे होते ते सगळे जहागीरदारांशीच निष्ठा ठेवत होते. तर या जहागीरदारांकडे महसुलाचे अधिकार, शेतकरी आणि कुळांची असलेल्या प्रत्यक्ष संबंध, पदरी असलेली सेना, यामुळे हे जहागीरदार बंडखोरी करण्यास उद्युक्त होत होते. त्यामुळे मध्यवर्ती सत्तेला त्यांची कायमची डोकेदुखी वाटत होती. शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी महाराज मुळात लहानसे जहागीरदारच होते. पण त्यांच्या बंडखोर प्रवृत्तीमुळे आणि प्रभावामुळे काही काळ ते किंगमेकरसुद्धा बनले होते. जेव्हा निजामशाही नष्ट केली होती शहाजहाननं पूर्णपणे निजामशाही नष्ट केली होती 1632 साली, तेव्हा ह्या निजामाचा एक वंशज आपल्या मांडीवर घेतला शहाजी राजाने आणि निजामशाही परत निर्माण केली होती. 1633 साली त्यांनी निजामशाही परत निर्माण केली आणि स्वतः शहाजहान दक्षिणेत आला होता शहाजी महाराजांना निस्तीनाबूत करायला. कारण शहाजी महाराज वजीर बनले होते. सर्व निजामशाहीची सूत्र स्वतःच्या हातात घेतली होती त्यांनी. एक जहागीरदार कसा प्रकारे सत्ताधीश होऊ शकतो हे त्याचं उदाहरण आहे. परंतु ह्या शहाजहाननं 1636 रोजी शहाजी महाराजांचा पराभव केला. त्या मुर्तिजाला कैदेत घेतलं. मुर्तिजा हा त्या निजामाचा वंशज होता, शहाजी महाराजांनी मांडीवर घेतलेला, आणि परांडा किल्ल्यावर त्याला कैदेत ठेवलं आणि शहाजी महाराजांना त्याने सोडून दिलं कारण शहाजी महाराज पराक्रमी होते. शहाजी महाराज आदिलशाहीमध्ये गेले. तेव्हा या आदिलशहाला शहाजहाननीच सांगितलेलं असावं की शहाजी महाराजांना महाराष्ट्रात ठेवू नका, त्यांना दूर कुठेतरी कर्नाटकात पाठवा किंवा हा शहाजी महाराज परत इथं काहीतरी निर्माण करतील स्वतःचं राज्य वगैरे. त्यामुळे आदिलशहानं ऐकून कदाचित शहाजहानचंच ऐकून त्यांनी दक्षिणेमध्ये पाठवलं शहाजीराजांना. शहाजीराजांचं बंगरूळ हे दक्षिणेतलं महत्त्वाचं केंद्र होतं. तर ह्या निजामाच्या नाशानंतर मुघलांकडे आणि मुघलांकडून आदिलशाहीकडे अशी त्यांना नेण्यात आलं होतं. शहाजीराजांसारख्या बंडखोरावर नियंत्रण ठेवणे आदिलशहाला सुद्धा शक्य झालं नव्हतं. त्यांना मोकळे सोडणेसुद्धा परवडणारे नव्हते. त्यामुळे आदिलशहाने दूर कर्नाटकात शहाजी महाराजांना धाडलं होतं. यावरूनच मुस्लिम सत्तेच्या काळात या जहागीरदाराचे स्थान किती महत्त्वाचं होतं हे आपल्या लक्षात येईल. तर मित्रांनो, आपण आता मध्ययुगीन भारतातील समाजव्यवस्था पाहिली. अहले दौलत कशा प्रकारचा सत्ताधारी वर्ग होता, सुलतान आणि उमराव जहागीरदार कशा प्रकारचे होते, जमीनदार कशा प्रकारचे होते ते आपण पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अहले कलम किंवा अहले सादत बुद्धिजीवी वर्ग कसा प्रकारचा होता सुलतानशाही कालखंडातील आणि मुघल कालखंडातील याची माहिती आपण पाहूया पुढच्या लेक्चरला.